चिक चला मॅचला सुरुवात करायची. दोन्ही पंचांना विनंती असेल मॅचला सुरुवात करायची. प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूला प्राप्त झालाय त्या खेळाडूने ती टी शर्ट परिधान करायचे आणि खेळायचं कंपल्सरी असेल याची नोंद घ्या. चेक 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 चेक. चला मॅचला सुरुवात करायची. लक्षात घ्या 25 मिनिटांचा अवधी आहे. हा देखील सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. अमर क्रीडा मंडळ नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहायचं आहे. अमर क्रीडा मंडळ विरुद्ध प्रमोद पॅकर. प्रमोद पॅकर विरुद्ध अमर क्रीडा मंडळ दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. यानंतर होणारा सामना लक्षात घ्या. शुभम आणि संकेत ही जोडी खेळपट्टी होती सज्ज होईल. टीम यंग बॉईज या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरून विपिन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती 0. फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. नो बॉल कॉल केलाय पंचांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाईल. नो +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. या फ्री हिटला कशा प्रकारे कॅपिटलाइज करतायत ते फलंदाज शुभम. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली मागील मॅच मध्ये. शुभम असेल संकेत असेल. सुरेख चेंडू. यावेळी बाउन्सरचा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतोय. 1 फॉर दी ओव्हर. आणि निश्चितच आपण पाहतोय यावेळी बाउन्सर चा प्रयोग जो करण्यात आला फ्रीच्या चेंडूवरती सक्सेसफुल होतोय. कोणत्या प्रकारे या चेंडूवरती धाव घेऊ दिलेली नाहीये फलंदाज शुभम यांना. डॉट बॉल येत असताना खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल.
माफ करा, 1 धाव या चेंडूवरती येईल. गाईड केलं जात आहे चेंडूला केवळ डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव या चेंडूवरती हर्षित आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावी 3 या धावसंख्येवरती. फुलटॉसला खेळून गेला जात आहे स्कोअर लेग रिजन मध्ये. 1 धाव या देखील चेंडूवरती हर्षित डिक्लेअर स्वरूपात आणि एका धावाच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 4 या धावसंख्येवरती. यावेळी मिस टाइम स्ट्रोक, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, त्यात सक्सेसफुल देखील झाले. 2 धावांसाठीचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू टप्पा पडताना देखील आपण पाहिला. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आपले जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतो यावी. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहणार आहोत. या दरम्यान मुरुगन मित्र मंडळाचे सर्वच सदस्यांनी आपल्याला पाहायला म्हणजे संपूर्ण स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आम्ही अक्षय परब मित्रमंडळ यांच्या माध्यमातून त्यांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी 7 धावा धावफलकावरती. बॉटम हँडचा इथे खूप चांगला उपयोग आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लिक केला जातोय. ज्या प्रकारे मनगडाचा इथे उपयोग केला जातोय, बॅटचा फेस क्लोज केला जातोय. एका धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले ते कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती विदाउट एनी लॉस 8. खराब क्षेत्ररक्षण बिहाइंड द विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. पंचांचा इशारा या चेंडूवरती. स्क्वेअर चेंडूचा वाईड बॉलचा इशारा असताना एक अतिरिक्त धाव जरूर मिळू शकली असती या चेंडूवरती. हलकासा फंबल देखील पाहायला मिळालं. स्क्वेअरच्या माध्यमातून 1 धाव जरूर या धावफलकात ऍड होईल. एका धाव्याने धावफलक चालतो यावी 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. नऊ धावा धावफलकावरती 2 चेंडूंच्या अखेरीस. षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपथावर असताना निखिलला आपण पाहतोय.
चेक चेक चेक. शॉर्ट पिच डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या हलकीशी बाहेर जाणारा हा चेंडू एका विशिष्ट अँगलने थोडासा दूरवर घेऊन जायचा प्रयत्न आहे. डॉट बॉल, लगातारचा हा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकात निखिलने खूप चांगल्या प्रकारे इम्प्रेस केलंय. आतापर्यंत केवळ एक धाव खर्च केले 3 चेंडूंमध्ये. मी विनंती करेन बापू थोडी घाई करायची. पंच विनंती असेल थोडी घाई करायला सांगा. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना आपण पाहतोय एका बाजूला सिद्धिविनायक ग्रुप तर दुसऱ्या बाजूला यंग बॉयज मित्रमंडळ. पहिल्या फेरीचे सामने विजय झाल्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये दोन्ही संघांचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. पहिल्या विकेटचे इथे होईल पतन. संकेतला इथे मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेट नंबर 1. नवीन बॅटर अमोल सज्ज होत आहेत बॅटिंग मार्क वरती. हलक्याने चेंडूला घेऊन खेळून काढलं जात आहे आणि इथे मात्र अमोलला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. डिफ्लेक्ट होताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामधून. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय डिसलॉस झाला त्या बेल त्या ठिकाणी बेल्स आणि निश्चितच सेकंड विकेट देखील डाऊन. सेकंड लगातारच्या डिलिव्हरीवरती 9 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद होत आहेत एका मागोमाग एक यंग बॉईज मित्रमंडळ या संघाच्या. नवीन बॅटर अभिजित सज्ज होता त्यावेळी. सुरेख चेंडू डॉट बॉल येत असताना आपण पाहणार आहोत. यावेळी केवळ एकच धाव या षटकात खर्च केली मित्रांनो निखिलने. अप्रतिम षटक इथे आपल्याला पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस यंग बॉईज मित्रमंडळ संघाच्या माध्यमातून धावा धावफलकावरती केवळ 9. नवीन गोलंदाज महेश सज्ज होतील यावेळी. आकुटप्पाचा चेंडू पंकर अप्पर केट करण्याचा प्रयत्न यावी शुभमच्या माध्यमातून. केवळ एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर होतो बराचसा या हाफ ट्रॅकरवरती आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारचा फटका. याच प्रकारचा हा संघ पुढे चाहत राहिला तर निश्चितच प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 22 ते 23 दरम्यान आपल्याला पाहू शकतो पाहायला मिळू शकतो. करंट 100 4.62. पुन्हा एकदा आकुटप्पाचा चेंडू यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय.
पॉइंट क्षेत्रामध्ये हा 2 धावांसाठीचा फटका. धावफलक जाईल त्यावेळी 12 या धावसंख्येवरती. यावी ऑन साईडच्या दिशेने शॉर्ट आर्म जॅब करण्याचा प्रयत्न, त्यात देखील सक्सेसफुल. 2 धावा या देखील चेंडूवरती प्राप्त होतील, अर्जित होतील. आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. दोन्ही संघ लक्षात घ्या, आपला 12th मॅन हा कॉम्बॉक्स मध्ये आहे. तेरा धावा. यावेळी चांगला चेंडू, लेंथ मध्ये हलकासा बदल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी फुलर लेंथ पर्यंत चेंडू, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती. बॅकफूट वरती वेट करत होते या देखील चेंडूवरती. जर पाहायचं झालं तर निश्चितच शॉर्ट पिच असेल अथवा बाउन्सर असेल, याच्या अंदाजामध्ये काहीसा बॅकफूटवरती वेट करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले, परंतु यावेळी काहीसं ब्लफ केलं जात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं महेशच्या माध्यमातून. फुलर लेंथ, पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउट स्ट्रोक, खूप चांगल्या प्रकारचा देखना फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारे या चेंडूला टाइम केलं गेलं. शुभम अफलातून खेळी आपल्या संघासाठी ते साकार करताना पाहायला मिळतोय. 12 धावा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत. आणि संघाची धावसंख्येचा विचार करायचा तर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 15 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15. यंग बॉईज मित्रमंडळ. आखूड टपाचा चेंडू, त्यावर देखील चांगला प्रहार. या देखील चेंडूवरती येतील त्या 2 धावा. आणि मागील षटक जे केवळ 1 धावाचं राहिलं होतं निखिल यांचं, त्या षटकाची कुठे ना कुठेतरी भरपाई करण्याचं काम या षटकाने जरूर केलं असं म्हणावं लागेल. बिडिलशाल चषक आपण पाहतोय मित्रांनो. निश्चितच 3 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. यंग बॉईज मित्रमंडळ संघाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती लगावण्यात आल्या त्या 17. 17 रन्स ऑन दी बोर्ड पर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. यावेळी बॅटचे आउटसाइड एज, चेंडू हवेत आहे आणि ते झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळेल. कॅच इथे ड्रॉप होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो यावी 2 धावांचा इथे जरूर प्रयत्न केला गेला, ज्यामध्ये सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो यावी 19 या धावसंख्येवरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज निखिल, चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव या चेंडूवरती अर्षित. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शुभम असेल, अभिजित असेल, यावेळी मात्र खूप चांगल्या प्रकारे सेट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल जर पहिले षटक केवळ 1 धावाचं राहिलं होतं, परंतु या षटकात निखिलवरती देखील हल्ले चढवले जात आहेत. सुरेख चेंडू, यावेळी व्हाईट बॉलचा इशारा, परंतु पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि या 16 चेंडूच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावफलकात ऍड. धावफलक जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती. 21. पुन्हा एकदा चांगला फटका येईल. या चेंडूवरती देखील एक धाव अर्जित डिक्लेअर स्वरूपात प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात 22. 22. तुम्ही आम्ही सर्वच जण मित्रांनो पाहतोय, अनुभवतोय, ज्याचा आनंद घेतोय. अक्षय परब मित्रमंडळ, मित्रपरिवार त्यांच्या आयोजित त्यांच्या माध्यमातून आयोजित ब्रिडीचा चषक 2022 या स्पर्धेचा. यावेळी स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र या प्रयत्नात फलंदाज होतील ते झेलबाच्या स्वरूपात बाद. विकेट नंबर 1. प्रयत्न खूप चांगला होता अभिजितचा, परंतु या प्रयत्नात बाद होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 22. तिसरा गडी ते बाद होताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज प्रथमेश. एक धाव या चेंडूवरती अर्जित होईल. एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावी 23 या धावसंख्येवरती. एक चांगली धावसंख्या इथे उभारताना आपल्याला पाहायला मिळतो तो यंग बॉयज मित्रमंडळ. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावी बॅटच्या आउटसाइड एज कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज इथे शुभम बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे कमबॅक करताना निखिलचं कौतुक करावं लागेल. 2 गडी जरूर प्राप्त केले त्याने. जाता जाता घेऊन आपल्या खात्यामध्ये या 2 गड्यांचा जरूर समावेश केलाय. 2 षटकांचा स्पेल समाप्त करत असताना 7 धावा खर्च करत असताना निखिलने आपल्या स्पेलमध्ये पटकावले ते 3 विकेट्स. 4 षटकांचा खेळ ते समाप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 23. तेवीस. शेवटचं षटक घेऊन सज्ज होतील हवी सुनील शेलार. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच सुनील शेलार. लास्ट ओव्हर शेवटचं षटक. पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि फलंदाज इथे होलबाद. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचा शिकार.
नवीन बॅटर समीर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला अक्षय. चांगला फटका पाहायला मिळतोय यावी. कनेक्शन खूप चांगल्या प्रकारचं. 2 धावांसाठीचा फटका. यावेळी बॅटच्या इनर एजला चेंडू प्रेशर होताना आपण पाहतोय. धावपच्या स्वरूपात त्या ठिकाणी समीर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला अजून एका विकेटचं पतन. विकेट नंबर 6 इथे गमावताना यंग बॉयज मित्रमंडळ. प्रणील सज्ज होत आहे त्यावेळी. 25 धावसंख्या धावफलकावरती स्थिर राहिलेली 25. सुनील शेलार या देखील मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे इम्प्रेस करताना प्रणील सज्ज होताना आपण पाहणार आहोत. बॅटिंग मार्क वरती. यावेळी मात्र फ्लिक केला जातोय प्रणीलच्या माध्यमातून. लॉफ्टेड फ्लिक आपण ज्याला पिकअप शॉट देखील म्हणू शकतो. अशा प्रकारचा फटका. 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या जाईल ती यावी. धावफलक जाईल तो यावी 26 या धावसंख्येवरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. यावेळी बॅकफुटला आलेत. षडाम पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन मध्ये. ज्या ठिकाणी प्राप्त होतील ती केवळ 1 धाव. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 27 या धावसंख्येवरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 4.5 ओव्हर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बराचसा लांबवरून चेंडू लपटण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या बॉटम एजला चेंडू प्रेशर होतो. यावी मात्र धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. लास्ट चेंडूवरती देखील विकेट येताना प्राप्त होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 28 ते 29 धावांचं लक्ष समोर असेल येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये. अर्थातच 28 रन्स टू विन. 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 29 धावांचं लक्ष समोर असणार आहे या ठिकाणी नेक्स्ट इनिंग मध्ये. अर्थातच सिद्धिविनायक मित्रमंडळ या संघासमोर.
29 धावांचं लक्ष ते समोर असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय यावेळी गोलंदाज सज्ज होईल प्रथमेश. तर बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही सलामीचे फलंदाज सुनील आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवरती सज्ज. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाईल पंचांच्या माध्यमातून. शरीराच्या दिशेने येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश ज्यांच्या खांद्यांवरती बरीचशी मोठी मदत असणार आहे. स्वतः कर्णधार देखील या संघाचे, त्यामुळे निश्चितच एक चांगली स्टार्ट आपल्या संघाला मिळवून देणं, त्यासाठी प्रयत्न करा निश्चितच जबाबदारी असेल. बॅटच्या आउटसाइड एज टॉप एज आपण पाहू शकतो. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल एका धावेसाठी. व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्णतः बहरलेलं. पुन्हा एकदा चेंडूला केवळ डिफेन्स करण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रूवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळते, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला ते यष्ट्या उद्ध्वस्त करू शकलेले नाहीत. परंतु एक रिस्की सिंगल इथे जरूर कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतो यावी धावफलक जाईल तो 3 या धावसंख्येवरती. बॉलचा इशारा यावी. प्रथमेश पहिले 3 चेंडू खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले, परंतु त्या चेंडूवर देखील सिंगल घेण्यात यशस्वी झाल्यानंतर फलंदाज कुठेतरी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती जरूर लगावली जाईल. धावफलक जाईल तो यावी 4 या धावसंख्येवरती. यावी फ्लिक केला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे अत्यंत सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. सुनील शेलार आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले ताळमेळ, खूप चांगले कॉम्बिनेशन. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाईल तो यावी 6 या धावसंख्येवरती. आणि इथे मात्र विकेटचं होतंय पतन. कमबॅक करून येत असताना आपल्या संघाला प्रथमेश. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. एक गडी बाद 7 धावा. टार्गेट इथे समोर असणार आहे ते तब्बल 29 धावांचं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. प्रथमेशने निश्चितच आपण पाहतोय ब्रेक थ्रू तर मिळवून दिलाय, परंतु केवळ 7 धावा खर्च केल्यात. परंतु आवश्यक असणार आहे त्यावेळी प्रत्येक षटकामध्ये कन्सिस्टंटली विकेट घेणं, कन्झिक्युटिव्हली विकेट घेणं, तर आणि तरच या मॅचमध्ये यंग बॉईज
मित्रमंडळ हा संघ कमबॅक करू शकतो. यावेळी गोलंदाजी मार्कवरती अमोल गायकवाड. पहिला चेंडू अमोलांच्या माध्यमातून आपण पाहतोय. टॉट बॉल येत असताना बराचसा अनुभव अमोलच्या गाठीशी पाहायला मिळतो. अनेक इंटरमिडिएट स्पर्धांच्या माध्यमातून अमोलने आपलं यावेळी मात्र फ्लाइट दिला होता चेंडूला. चेंडू हवेत झेल घेण्याचा प्रयत्न. कॅच इथे येतोय. ड्रॉप. स्टार्टिंग एनला थ्रो आणि इथे मात्र दोन धावा कंप्लीट होत आहेत. कॅच ड्रॉप प्लस या दोन धावा धावफलकात ऍड होतील. धावफलक चालतो यावेळी 9 या धावसंख्येवरती. अमोल खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. फ्लाइट दिलं होतं चेंडूला, फलंदाजाला आमंत्रित केलं होतं, आपल्या जाळ्यात अडकवलं देखील होतं जवळजवळ, परंतु जी कॅच ड्रॉप झाली त्यानंतर दोन धावा देखील आपण पाहिल्या धावफलकात ऍड होताना. जले पे नमक छिडकना क्या होतं, तर निश्चितच या चेंडूवरती आपल्याला ते पाहायला मिळालं. जखमीवरती मीठ चोळण्याचं काम जरूर त्या ठिकाणी झालं. यावेळी चांगला फटका खूप चांगल्या प्रकारे टाइम केले जात आहे. एक धाव या चेंडूवरती केवळ. दीपक आणि सुनील ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त होत आहेत 10 धावा धावफलकावरती. अराउंड द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय रूम दिला जात नाही कोणत्याही प्रकारे. यावेळी मात्र चिप केला जाईल केवळ कव्हरच्या दिशेने. एक धाव या चेंडूवरती. एका धाव्याने धावफलक जाईल तो यावेळी 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती. हे बॅटच्या आउटसाइड एज आणि बिहाइंड द विकेट एक धाव डिक्लेअर स्वरूपात प्राप्त होईल या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती 12. फ्लाइट डिलिव्हरी यावेळी मात्र फुल टॉस मध्ये कन्वर्ट करत कव्हरच्या डोक्यावरून 2 धावा. आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावेळी 14 या धावसंख्येवरती. योगेश बॅटमधून देणार फटका. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 14. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतील. सेकंड स्पेल घेऊन आपला एक महत्वपूर्ण स्पेल असेल जो या मॅचची दशा आणि दिशा जरूर ठरवणारा आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावांचा टार्गेट, 29 धावांचा टार्गेट, अजून विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. यावेळी टॉपेज इथं मात्र फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं जाईल आणि निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे होतोय तो बाद. विकेट नंबर 2. 14 या धावसंख्येवरती लागणारा दुसरा धक्का. चला थोडी घाई करा, दोन्ही संघांना विनंती असेल.
यावेळी बॅकफुटला असताना खूप चांगले कट आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मध्ये कव्हर आणि गली मधील गॅप भेदण्याचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवरती अर्चित. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 15 या धावसंख्येवरती. एक खूप चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सिद्धिविनायक मित्र मंडळ संघाच्या माध्यमातून. सिद्धिविनायक ग्रुप आपण ज्याला पाहतोय आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटच्या माध्यमातून या रनचेसच्या दिशेने खूप चांगला प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रेट जजूने अंडर कंट्रोल आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर विपिन सज्ज होतील यावेळी बॅटिंग मार्क वरती. थोडी घाई करा विनंती असेल विपिन. सर्व खेळाडूंना विनंती आहे माझी. दोन्ही संघांना बराचसा विलंब झाला ऑलरेडी. अजूनही आपल्याला 3 ते 4 मॅचेस खेळवायचे आहेत आजच्या या रजनीमधील जो शेड्यूल्ड आपला कार्यक्रम असणार आहे. हुक केला जातो या चेंडूवरती. एका धावेसाठीचा हा देखील फटका पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 30 इथे प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. प्रथमेश पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर एक धाव आणि या चेंडूवरती देखील एक धाव खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही आवश्यक असणाऱ्या त्या धावा तब्बल 13 आणि चेंडू मात्र शिल्लक असतील ते 15. कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळेल आपल्याला. एक धाव इथे कंप्लीट. एकाच धावावरती समाधान मानतील. एका धाव्याने धावफलक जाईल तो यावेळी 17 या धावसंख्येवरती. 14 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. विजयासाठी आवश्यक असतील त्या 12 धावा. चौदा चेंडू आणि 12 धावांचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रिक्वायर्ड रेट अजूनही अंडर कंट्रोल 5.14. या सर हातामध्ये खेळून काढला जातो आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खूप चांगला झेल समीर टिपताना पाहायला मिळतील. फलंदाज इथे बाद होत आहेत. एक सॉफ्ट डिसमिसल. विकेट असताना पुढील चेंडूवर पुन्हा एकदा प्रथमेश. पायच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाईल पंचांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 30 इथे कंप्लीट होताना आपण पाहणार आहोत. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 18. ते विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील त्या 11 धावा. येणारी षटकं मात्र शिल्लक असणार आहे ती 2. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा. सुदेश सज्ज होत आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चांगला फटका पहिल्या चेंडूवरती.
या 2 धावांच्या मदतीने धावफलक झाला तो यावी 20 या धावसंख्येवरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 11 चेंडू आणि 20 माफ करा 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. दहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. धावसंख्या धावफलकावरती 21. सिद्धिविनायक ग्रुप विरुद्ध यंग बॉईज मित्रमंडळ. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती देखील एक धाव जरूर अर्जित केली जाते. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट असणार आहे. दोन्ही संघांसाठी जर पाहायचं झालं तर निश्चितच प्रत्येक धाव ही विजयाच्या अधिक नजीक घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक ग्रुप या संघाला. तर प्रत्येक डॉट बॉल इथे इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. क्रुशल मुवमेंट्स आहेत. या क्रुशल मुवमेंट्स मात्र जिंकाव्या लागतील. नर्व्स कंट्रोल करावे लागतील आणि या क्रुशल मुवमेंटच्या वेळी विकेट टाकणं तेवढंच महागा ठरू शकतं आपल्या संघाला. इथे मात्र फलंदाज निखिल बाद होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळेल 22 या धावसंख्येवरती. 8 चेंडूंचा काही शिल्लक असणार आहे. विजयासाठी आवश्यक आहेत त्यात 7 धावा. 7 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल. 8 चेंडूंचा काही शिल्लक. 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. या मॅच मध्ये हे मॅच मात्र रोमांचक स्थितीमध्ये जरूर जाताना पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी स्टार्टिंग एंडला पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. यावी फलंदाज विपिन. खूप चांगला स्लाइस केला जातो यावेळी चेंडूला बॅकफुटला येत असताना. ऑन द राईज चेंडूला कनेक्ट करताना खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाले. आणि एक धाव इथे अर्जित केली जाईल. एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 23 या धावसंख्येवरती. 6 धावांची अजूनही आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकातील अत्यंत महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवरती मात्र आपल्याला जरूर ज्ञात होणार आहे अंतिम शेवटच्या षटकामध्ये किती धावा असतील. ज्या शेवटच्या षटकामध्ये डिफेंड करण्यासाठी इथे ठेवल्या जातील अंतिम षटक हाताळणाऱ्या गोलंदाजाला. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय संकेतच्या माध्यमातून. ऑन साइडच्या दिशेने मिळेल ती एकच धाव या चेंडूवरती. एका धाव्याने धावफलक जाईल तो यावेळी 24 या धावसंख्येवरती. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचा षटक शिल्लक असेल. 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. कंपल्सरी चेस हा नियम असेल याची नोंद घ्या. इफ सामना बरोबरीत सुटला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे मात्र ऍडव्हान्टेज दिला जाईल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज
मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा हकदार ठरलेला तो आकाश सज्ज होतोय. ज्या प्रकारची जादुई गोलंदाजी मागील मॅच मध्ये आकाशने केली होती डेथ ओव्हर्स हाताळताना, यावेळी देखील त्याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय यावेळी. 6 चेंडूंचा अंतिम षटकाचा खेळ बाकी. विजयासाठी आवश्यक असतील त्या 5 धावा. एका बाजूला विपिन तर त्याला 7 मिळेल ती या ठिकाणी संकेत याची. खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत या रनचेसला जरूर आपण पाहतोय फॉलो करताना सिद्धिविनायक ग्रुप. चला घाई करा, विनंती असेल दोन्ही संघ थोडी घाई करायची आहे. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतो आहे. 2 धावांसाठीचा फटका आणि प्रेशर इथे मात्र रिलीज केलं जात आहे फलंदाज विपिनच्या माध्यमातून. तीन धावांची आता मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. केवळ 3 धावांची. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 5. 5 चेंडू 3 धावा. या चेंडूवरती देखील येईल ती 1 धाव. आता मात्र विजयाच्या अजून नजीक जाऊन पोहोचलाय तो सिद्धिविनायक ग्रुप हा संघ. 4 चेंडूंचा काही शिल्लक, 2 धावांची अजून आवश्यकता. कलेक्टिव्ह एफर्ट्स हे मात्र सिद्धिविनायक ग्रुप संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना प्रथमतः इम्प्रेस केलं योगेशने, त्यानंतर विपिन. या दोघांची खेळी खऱ्या अर्थाने मॅच विनिंग खेळी जरूर साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष कौतुक करेन विपिनचं, ज्या प्रकारे अंडर प्रेशर विकेट्स गेल्यानंतर संघाचा डाव सावरलाय आणि आता मात्र विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाताना. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. चला थोडी घाई करा दोन्ही संघ. यंग बॉईज क्षेत्ररक्षणामध्ये अनेक बदल केलेले आपण पाहतोय यावी. शॉर्ट मिड विकेट असेल जो थोडासा आपण पाहतो वाईड आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. मिड ऑफ, मिड ऑन, फुल टॉस चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय. हलकासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नात खराब चेंडू, ओव्हर द वेस्ट राईट, नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट आणि आवश्यक आहे ती केवळ 1 धाव विजयासाठी. पहा मित्रांनो, प्रेशर भल्या भल्या खेळाडूंना जरूर अनेक वेळा चुका करण्यास भाग पाडत असतं. तेच होत असताना मैदानामध्ये टॉपिक जरूर घेतली गेली, परंतु या चेंडूवरती 1 धाव येते. सक्सेसफुली अटेम्प्ट आणि इथे मात्र या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळेल तो संघ सिद्धिविनायक ग्रुप. मनपूर्वक अभिनंदन सिद्धिविनायक ग्रुप. वंडरफुल बॅटिंग बाय विपिन. 10 चेंडू आणि 11 धावांची खूप चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ते सांगतोय ना निखिलच ना. मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच निखिल शेलार. 2 षटका हाताळत असताना 7 धावा खर्च करत, केवळ 7 धावा खर्च करत 3 गडी ज्याने प्राप्त केल्या. आणि बॅटिंग करत असताना देखील निखिलच्या बॅट मधून आपल्याला धावा येताना पाहायला मिळाला. तो निखिल ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय दोन्ही टीम्स. त्यानंतर आपण खेळवणार आहोत डायरेक्ट सेमीफायनल. जय बजरंग क्रीडा मंडळ विरुद्ध सिद्धिविनायक ग्रुप. सेमीफायनल नंबर 1 जय बजरंग क्रीडा मंडळ विरुद्ध
सिद्धिविनायक ग्रुप दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे जय बजरंग क्रीडा मंडळ विरुद्ध सिद्धिविनायक ग्रुप